नमस्कार मंडळी, जगन्नाथपुरीचा प्रसिद्ध महाप्रसाद दालमा तुम्ही कधी खाल्ला आहे का? तिथल्या दालम्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो अजिबात नसतात. पण आज मी पारंपरिक रेसिपीला एक छोटासा घरगुती ट्विस्ट दिला आहे. पुरीच्या मंदिरातून थेट आणलेली खास मसाल्याची रेसिपी वापरून पण घरातल्या रोजच्या भाज्या आणि कांदा टोमॅटो घालून आज आपण हा चवदार दालमा बनवणार आहोत. लसणाचा वापर न करताही हा इतका अप्रतिम होतो की तुम्ही नेहमीचा वरण भात विसरून जाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे दालमा करण्यासाठी 1 वाटी मी तुरीची डाळ घेतली, पण सहसा दालमा करण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतात. तुम्हाला आवडत असेल तर असेही डाळीचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता जी घेतलेली तुरीची डाळ आहे ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. धुतलेल्या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून अर्धा तास आपल्याला ती भिजत ठेवायची आहे. तोवर आपण भाज्या चिरून घेणार आहे. घरगुती पद्धतीचा दालमा बनवण्यासाठी भाज्या पाहू तर इथे काशीफळ म्हणजे कोवळं घेतलेलं आहे. याची पाट काढून आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. 1 मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे. 2 मिडियम आकाराचे टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता घेतलेले आहेत. यामुळे डाळीला आपली चांगली चव येते. तसेच 2 ढेमसे घेतलेले आहेत कोवळे. इथे पोहे खायचा अर्धा चमचा आले खिसून घेतलेले आहेत. तसेच छोट्या आकाराचे 4 वांगे घेतलेले आहेत. ह्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. हव्या त्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या. तर इथे आपण सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे कोवळे, बटाटे, टोमॅटो कापून घेतलेले आहेत. कांदा असा लांब कापून घेतलेला आहे. पारंपरिक जगन्नाथपुरीच्या दालमामध्ये कच्चं केळं, कच्ची पपई, भोपळा, रताळं आणि शेवग्याच्या शेंगा यासारख्या देशी भाज्या वापरल्या जातात. भाज्या कापून होईपर्यंत आपली तुरीची डाळ चांगली अर्धा तास भिजलेली आहे. ही डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि संपूर्ण डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुरीची डाळ शिजेल एवढं आपण पाणी घालून घेतलं. 1 छोटी पडी आपण तेल घालून घेतलेलं आहे. यामुळे डाळ लवकर शिजते. आणि 1/4 चमचा आपण हळद घालून घेतली. त्यानंतर 2 तमालपत्र म्हणजेच 2 तेजपत्त्याची पाने टाकून घेतली. पोहे खायचा अर्धा चमचा आलं खिसून टाकलेलं आहे. आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर ज्या आपण चिरलेल्या भाज्या आहेत त्या संपूर्ण टाकून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपण काशीफळ म्हणजे कोवळ्याचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, वांग्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, तसेच लांब कापलेला कांदा, ढेमशाचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे हे सगळ्यात शेवटी घालायचे. म्हणजे शिजल्यानंतर ते आपल्याला लगेच काढता येतात. तुरीची डाळ आणि भाज्या मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला तर आता याचा मसाला तयार करूया. दालम्याच्या मसाल्यासाठी प्लेटमध्ये 2 सुक्या मिरच्या, 5 हिरवी विलायची आणि आपल्या बोटाच्या एका पेरा एवढा किंवा बोटाच्या एका कांडा एवढा दालचिनीचा तुकडा आपण इथे घेतला आहे. त्यानंतर पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्या टोकावर येईल एवढे मिरे म्हणजे 1/4 चमचा आपण मिरे घेतलेले आहेत. त्याच चमच्याने मोजून आपण 2 चमचे इथे जिरे घेणार आहोत. जगन्नाथपुरीच्या दालम्यामध्ये ओलं खोबरं खिसून टाकल्या जाते, पण आपल्याकडे ओलं खोबरं नसल्यामुळे मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी सुक्या खोबऱ्याचा खीस इथे घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत. पसरट भांडं गॅसवर ठेवलं आणि सुक्या ज्या आपल्या लाल मिरच्या होत्या त्याचे असे तुकडे करून घेतले. दालचिनीचेही तुकडे करून घेतले. 5 विलायच्या टाकून घेतल्या. विलायचीचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता. तसेच 1/4 चमचा आपण मिरे टाकून घेतले. आता मंद आचेवर हे आपल्याला हलके भाजायचे आहेत, जाळायचे नाही. हे थोडे भाजून घेतल्यानंतर आपण जे 2 चमचे जिरे घेतले होते ते टाकून घ्यायचं आहे आणि जिऱ्यालाही हलकं भाजून घ्यायचं आहे, जळू द्यायचं नाही. जिरं लवकर जळते, त्यामुळे हलके भाजून लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. थंड झालेला हा मसाला आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम सुकलेल्या नारळाचा 1/4 वाटी खोबऱ्याचा खीस टाकून घेतला. हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे खोबऱ्याचा खीस बारीक झाला. हा वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर थंड केलेले हे जे मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान याची बारीक पूड करून घ्यायची आहे. मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे. हाच तो जगन्नाथपुरीचा अस्सल गोड मसाला आहे, ज्यामुळे डाळीला खरी चव येते.
इथे कुकर चांगला थंड झालेला आहे. आता कुकरचे झाकण उघडून पाहूया. आपली डाळ आणि भाज्या ह्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत. आता वरवरचा जे बटाट्याच्या फोडी आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी यामध्ये मॅश करायच्या नाही. जर ह्या बटाट्याच्या फोडी आपण रई घोटताना मॅश झाल्या तर दालमा हा जास्त घट्ट होऊ शकतो. त्यामुळे मी कुकर लावायच्या वेळेस सगळ्यात शेवटी बटाट्याच्या फोडी घातल्या होत्या की जेणेकरून आपल्याला शिजल्यावर ह्या लगेच काढता येतात. आता बटाट्याच्या फोडी आपण संपूर्ण काढून घेतल्या. दालमामधल्या ह्या ज्या भाज्या आहेत तुम्ही अशाही ठेवू शकता, पण मुले ह्या भाज्या काढतात त्यामुळे मी थोडंसं याला घोटून घेणार आहे. आपली जी लाकडाची रई आहे तिने हा दालमा आपण थोडासा घोटून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्या भाज्याचे तुकडे तसेच राहू द्या, कारण पारंपरिक जगन्नाथपुरीच्या दालमामध्ये हे भाज्याचे तुकडे असेच्या असेच असतात. पण आपले मुलं खात नाही त्यामुळे मी हे थोडं घोटून घेतलेलं आहे. आता हे चांगलं आबडधोबड असं घोटून घेतलं. आता आपण दालमाला फोडणी देऊया. कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये घोटलेला हा जो दालमा आहे तो संपूर्ण टाकून घेतलेला आहे. आता त्याच कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आणि ज्या कुकरला लागलेलं सर्व जे डाळ वगैरे होती ते असं हलवून ते पाणी आपण संपूर्ण या कढईमध्ये टाकून दिलेलं आहे. चमच्याने हे हलवून घ्यायचं. दालमा थोडा घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथे थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे. तर गरम पाण्याचाच वापर इथे करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या बटाट्याच्या फोडी वेगळ्या काढल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि जो बारीक केलेला जो दालमाचा मसाला होता स्पेशल तो टाकून घेतला. 1/4 वाटी बारीक केलेलं खोबऱ्याचं खीस टाकून घेतला आणि 1.5 चमचा आपण इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. कढईत टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता ह्या दालम्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडक्याचं पॅन आपण गॅसवर ठेवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून घेतलं. तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेतला. त्यानंतर 1/4 चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आधी आपण हळद टाकली होती त्याच्या अंदाजानुसार हळद टाकून घ्यायची. 1.5 चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलं. हे छान होऊ दिलं आणि हा कडकडीत तडका आपल्याला दालम्यावर टाकून घ्यायचा आहे. इथे आपल्या दालम्याला चांगला कडकडीत तडका बसलेला आहे. आता हा तडका चांगला दालम्यामध्ये एकजीव करून घ्यायचा. दालम्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर हा दालमा 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपल्या दालम्याला उकळी आलेली आहे. हा दालमा आपण 2 ते 3 मिनिट शिजून घेऊ. दालमा शिजून 3 मिनटं पूर्ण झाले तर आपला भातासोबत खायला जगन्नाथपुरीचा दालमा तयार आहे. तिथे मी दालम्यावरती कोथिंबीर टाकलेली पाहिली नाही त्यामुळे मी कोथिंबीर टाकत नाही. दालमासोबत खाण्यासाठी इथे आपला गरमागरम भातही तयार झालेला आहे. चला तर आपण प्लेटमध्ये मस्त हा गरमागरम भात आणि जगन्नाथपुरीचा हा गरमागरम दालमा या भातावरती टाकून घेऊ. पौष्टिक असा हा दालमा आहे. जगन्नाथपुरीचा हा दालमा अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला आहे. तुमच्याकडे कच्चं केळ, पपई आणि रताळं असेल तर तुम्ही आवर्जून टाका. ही जगन्नाथपुरीच्या दालम्याची रेसिपी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. जय जगन्नाथ मंडळी.